साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। मालवाहतूक बंद असल्याचे कारण देत HP गॅस एजन्सीकडून ग्राहकांना गॅस पुरवठा बंद। मालवाहतूक बंद असल्याचे कारण देत HP गॅस एजन्सीकडून ग्राहकांना गॅस पुरवठा होत नसल्याने नागरिकातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे। अक्कलकोट रोड येथील HP गॅस एजन्सी चालकाकडून 10-12 दिवस झाले तरी गॅस लाभार्थ्यांना गॅस मिळत नसल्याने नागरिकांनी थेट पोलिसांकडे तक्रार केली। तक्रारीनंतर गॅस एजन्सीकडून ग्राहकांना गॅस टाकी शिल्लक नाही असं सांगणारा एजन्सी चालकाकडून 10-15 टाक्या दिल्या। या घटनेमुळे ग्राहकांनी या एजन्सी चालकासह शहरातील अन्य HP गॅस एजन्सीकडेच अशी परिस्थिती पाहावयास मिळते। शहरातील अन्य एजन्सीकडून गॅस सुरळीत आणि व्यवस्थित होत असताना याच्या पुरवठ्याबाबत ग्राहकांनी थेट एजन्सी चालकावर काळा बाजाराचा आरोप करण्यात आला आहे। नेमकं ग्राहकांनी काय तक्रारी केल्या, या तक्रारीनंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून गॅस एजन्सी चालकाकडे असलेल्या भरलेल्या टाक्या ग्राहकांना देण्यात आले आणि येणाऱ्या टाक्याचं योग्य नियोजन करून ग्राहकाचं तक्रार येणार नाही याबाबत दक्षता घेण्याची सूचना केली। दरम्यान जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी बंद करणाऱ्या चालक मालक संघटनेच्या कार्यकर्त्यांना तसेच पदाधिकाऱ्यांना जीवनावश्यक वस्तूच्या गाड्याची अडवणूक केल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे। आता आम्ही लावून 10 दिवस झाले ना, 2 वाजता 10 दिवस झाले तक्रार केलो। पोलीस आल्यावर सगळ्याला सांगून घेतल्यावर टाक्या ऑफिसमध्ये शिल्लक असून पण टाक्या देईनात। आता लास्ट शेवटीला पोलिस येऊन 10-12 टाक्या तेवढं वाटप करायला, अजून 2 नंतर नाही येईल म्हणतात। आमचं परिस्थिती असं असेल तर घरी बसणाऱ्यांची परिस्थिती कसं असणार? हे काळा बाजार किती आहे तेवढं बाहेर टाका सर, तुम्हाला हात जोडून विनंती। हे ब्लॅकमध्ये सगळे सांगतो, भारतपेक्षा HPचे गॅस ब्लॅकमध्ये विकणारे माणसं जास्त आहेत। कुठंही ब्लॅकमध्ये सगळं HPचे टाके दिसणार, इथं कुठंच भारतचं दिसत नाही का इंडियनचं दिसत नाही। भारतचं बघा घरी घरी सगळं अवेलेबल आहेत, HPचं बघा सगळं काळा बाजार दाखवतात। लोकांच्या आमच्या पोटावर पाय देवायचं, लेकरं बाळांच्या घरी असणाऱ्याला हे असले धंदे शिकणारे